Hello student, we have already started the lesson number 1 of parts mathematics part 2 basic concepts in geometry. Practice set 1.1 सुद्धा आपण सॉल्व करायला स्टार्ट केलेलं होतं. क्वेश्चन नंबर 1, 2 and 3 आपण ऑलरेडी स्टार्ट हे केलेले आहे, तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे ते तुम्हाला पाहिजे तर तो व्हिडिओ पुन्हा पाहू शकता. नेक्स्ट आपण बघतोय क्वेश्चन नंबर 4 ऑन द नंबर लाईन points A, B and C. See on number line, any number line, point A आहे, B आहे and C आहे, are such that distance AC is 10, distance between C and B is 8 and we have to calculate the distance between A and B. पण पुढचं जे आपल्याला वाक्य दिलं बघा, कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज, हे जे अतिशय महत्त्व आहे, ह्याच्याकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटी, कोणत्याही पॉसिबिलिटीज लक्षात घेऊन आपल्याला डिस्टन्स ए बी काढ. मग त्या पॉसिबिलिटीज म्हणजेच काय 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 असू शकतात त्या पॉसिबिलिटी, तर पॉसिबिलिटी आपण अशा काही पॉसिबिलिटी बघणार आहोत. मग पॉसिबिलिटी म्हणजेच काय, तर हे जे 3 कोलिनियर पॉईंट आहेत ए बी सी, मग हे आयदर ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी हा इन बिटवीन ए सी असेल, किंवा सी हा इन बिटवीन ए बी असेल, किंवा बी हा इन बिटवीन बी सी असेल. सर बी हा इन बिटवीन ए बी असेल, ए बीचं झालेलं आहे बी सी, ए हा असेल बिटवीन कोणाच्या बी आणि सीच्या. ओके, ह्या 3 पॉसिबिलिटीज असू शकतात. म्हणजे एकदा पॉईंट ए हा सेंटरला असेल, बी हा सेंटरला असेल, किंवा सी, आणि बाकीचे राहिलेले पॉईंट हे त्याच्या बाजूला म्हणजे त्यांच्या बिटवीनमध्ये हे असू शकतात. ह्या कोणत्याही पॉसिबिलिटीज लक्षात घेऊन आपल्याला काय तिन्ही वेने ते सॉल्व करायचे. आता तिन्ही वेने सॉल्व करताना थोडंसं आपल्याला ओव्हरलूक टाकायचं आहे की आपल्याला दिलेलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला इथे मॅच मिळेल. कारण डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स इज नॉन निगेटिव्ह, ती कधीही निगेटिव्ह नसणार आहे. मग निगेटिव्ह तर येत नाही ना, निगेटिव्ह असेल तर ती पॉसिबिलिटी आपण कॅन्सल आउट करणार. मग बघूया, जस्ट आधी चेकआउट करायचं आहे. आता बघा इथे समजा बी हा बिटवीनला असेल, ओके, कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज आपल्याला बघायच्या आहेत. कोणकोणत्या, बी सेंटरला आहे ए सीच्या, सी सेंटरला आहे ए बीच्या आणि ए सेंटरला आहे बी सीच्या. पण आपल्याला ह्या पॉसिबिलिटीज पाहत असताना काय बघायचं आहे, त्यांचं डिस्टन्स आपल्याला निगेटिव्ह नको, नॉन निगेटिव्ह असायला हवं आहे, निगेटिव्ह नको आहे, म्हणजेच काय पॉझिटिव्ह यायला पाहिजे. मग आपण दिलेल्या व्हॅल्यूजवरनं चेकआउट करूया. समजा बी हा मध्ये असेल, आधी आपण टॅली करून बघूयात आणि मगच आपल्याला त्या पॉसिबिलिटी घ्यायच्या आहेत. टॅली करून बघूयात. बी हा सेंटरला असेल, तर बी हा सेंटरला असेल मग काय आहे, ए सीची व्हॅल्यू, ए सीची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, ए सीची किती आहे 10. सी बीची 8 आहे, सी बीची 8 आहे. ओके, म्हणजे आपल्याला बघा 10 - 8 केलं तर इथे काय मिळणार आहे 2, पॉझिटिव्ह 2, म्हणजे आपल्याला ही पॉसिबिलिटी चालवू शकतो. आता सी हा मध्ये घेतला, सी हा मध्ये घेतला, ए सीची व्हॅल्यू बघा किती आहे, आणि ही आधी खोडूया. सी हा मध्ये घेतला, ए सीची व्हॅल्यू दिली आहे 10, सी बीची दिली आहे 8, म्हणजे आपल्याला ए बीची काढता येईल का 10 + 8 18. ओके, म्हणजे इथे ही सुद्धा पॉझिटिव्ह मिळते, म्हणजे ही पण घेता येईल. आता लास्ट होती ए हा सेंटरला आणि बी आणि सी आपल्याला बाजूला. मग आता ए सी किती आहे 10, सी बी किती आहे, सी बी किती आहे 10. आपल्याला ए बीची काढताना काय करावं लागेल, 8 - 10 करायला लागेल. 8 - 10 म्हणजे काय येईल, इथे -2 येईल, कारण लार्जर नंबरला मायनस आहे. मग -2 चालेल का हे, तर ही पॉसिबिलिटी आपल्याला व्हॅलिड होणार नाही. म्हणून आपल्याला फक्त ह्या 2च पॉसिबिलिटी, म्हणजे पॉसिबिलिटी 1 काय घ्यावं लागेल, ए डॅश बी डॅश सी. ओके, और वी कॅन ड्रॉ द फिगर ॲज वेल. ए बी सी, ए बीची व्हॅल्यू आहे, ए बीची कॅल्क्युलेट करायची आहे, बी सीची आहे 2, ए सीची आहे 10. ओके, हे आपण पहिली पॉसिबिलिटी पाहिजे असेल तर तुम्ही हे लिहून घ्या, जसं मी करून घेतली आहे. तर बघा आपल्या मेन क्वेश्चनला स्टार्ट होतं. आपण लिहायचं आहे डिस्टन्स बिटवीन ए बी, हे डायग्रामवरनं आपण लिहू शकतो काय, डिस्टन्स बिटवीन ए सी मायनस डिस्टन्स बिटवीन
BC और CB. ओके, AC काय आहे 10 minus 2 that is the 8. ओके 8. आणि दुसरं आपल्याला काय आहे सेकंड पॉसिबिलिटी 2 काय म्हणणार A डॅश C डॅश B याच्यामध्ये पण डिस्टन्स A C B CB आहे आपल्याला दिलेलं 10 AC दिलेलं आहे सॉरी AC 10 दिला CB आपल्याला 8 दिलेलं म्हणजेच आपल्याला इथे येणार काय डिस्टन्स बिटवीन AB इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन AC प्लस डिस्टन्स बिटवीन CB that is 10 plus 8 becomes 8. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करायचं होतं. नाही तर तुम्ही पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन हे कम्प्लीट लिहायचं आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचं होतं. क्वेश्चन नंबर 5 आता आपण बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 5 पॉईंट XYZ हे कोलिनियर पॉईंट्स आहेत एका लाईनीत येणार आहे. सर्च दॅट द डिस्टन्स बिटवीन XY 70 YZ 8 and we have to find the value of XZ. आता आपल्याला इथे XZ ची व्हॅल्यू काढायची. पण आता फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे की लार्जर नंबर आपण घेतो आणि मग ते कोलिनियर आहे पण इथं कोलिनियर दिलेलं आहे ऑलरेडी. पण मग आपल्याला इथे काय बघायचं आहे कोणता लार्जर नंबर कोणता आहे आपल्याला तर माहिती नाही आहे. XYZ कोलिनियर पॉईंट आहेत कोणते XYZ. मग इथे आपण अशी हे करू शकतोय X हे रफ डायग्राम Z XY किती दिलेलं आहे 70 ओके आणि YZ दिलेलं आहे 8 ओके आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे XZ म्हणजे आपल्याला मिळेल काय डिस्टन्स बिटवीन XZ इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन XY प्लस डिस्टन्स बिटवीन YZ आणि कोलिनियर सिक्वेन्स दिलेला आहे. वी कॅन कॅल्क्युलेट ॲज 17 प्लस 8 25 ओके 25 हे काय डिस्टन्स बिटवीन XZ आपल्याला आलेलं आहे. ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करूया. तर क्वेश्चन नंबर 6 हा क्वेश्चन आहे स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्याच्यात आता एकूण 3 आहे. मी त्यातले फर्स्ट आणि थर्ड वन तुम्हाला दाखवेन. प्रॅक्टिससाठी तुम्हाला सेकंड वन सॉल्व करायचं आहे. आणि सी हाऊ इट इज स्केच प्रॉपर फिगरसुद्धा काढायचं आणि आन्सरसुद्धा लिहायचं. मग पहिलंच एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. A डॅश B डॅश C इफ लेंथ ऑफ AC इज 11 BC इज 6.5 देन वी हॅव टू फाइंड आउट द लेंथ ऑफ AB. हाऊ लेंथ ऑफ AB म्हणजेच काय डिस्टन्स बिटवीन A अँड B असं आपण म्हणू शकतो. डिस्टन्स बिटवीन B अँड C पण लेंथ लिहितो तेव्हा तिथं कॉमा देणं नाही इज नॉट द प्रॉपर वे. आपल्याला डिस्टन्स बिटवीन दिलं तर तिथं कॉमा इट इज द नेसेसरी. मग कॉमा आपल्याला दिले म्हणजे हा लेंथ आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन दिलेलं आहे. मग आपण लिहिणार आहोत हे आपल्याला दिलेले आहे. त्यावरून आपल्याला A डॅश B डॅश C आहे म्हणजे आपण आधी प्रॉपर फिगर ड्रॉ करूया. A डॅश B डॅश C इज अ फिगर. काय दाखवायचं AC किती आहे 11 BC आहे 6.5 then we have to calculate the AB and how we can write distance between AB that is the length AB is equal to distance between AC minus distance between BC and how it is come 6.5 that is 11 6.5 करायचं. पॉईंट आहे प्रॉपरली सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. काय येईल म्हणजे तिथे 11.0 मायनस 6.5 असं तुम्ही जर प्रॉपरली अरेंज केलं तर तुम्हाला प्रॉपरली मिळणार आहे 5 आणि काय मिळणार 11मधून 7 गेले 4.5. बघा लेटेस्ट टॅली करून बघू शकता. 5 + 5 10 4 + 6
10 प्लस इकडचा कॅरी 1 11. ओके, हे अशा प्रकारे आपण सॉल्व करायचं. आपण थर्ड वन पण लिहून घेतलं आहे, सेकंड तुम्हाला प्रॅक्टिसला ठेवलं आहे. एक्स वाय झेड आपल्याला काढायचं आहे फिगर एक्स वाय झेड एक्स डॅश वाय डॅश झेड. एक्स झेड दिलेला आहे 3√7, एक्स वाय दिलेली आहे √7 and we have to calculate the yz. Therefore we can write as a distance of length of yz, that is the distance between yz is equal to distance between figure वरना काय येईल xz minus distance between xy. xz किती आहे 3√7 minus 7. द रूट आहे म्हणून काय घाबरून जायची गरज नाही. √7 इथे 3 आहे, इथे कोणीच नाही आहे म्हणजे इथे काय असतो 1 असतो. ओके, √7 आपण आधी बाजूला काढूया आणि ब्रॅकेटमध्ये काय येईल 3 - 1. 3 - 1 किती आहे 2√7. ओके, दिस इज द आन्सर ऑफ दिस. √7ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असेल तर ती पुटअप करायची, नाहीतर दिस इज द फायनल आन्सर. ओके, अशा प्रकारे आपल्याला करायचं होतं. आणि पहिले तर पॉज करून हे लिहून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 7 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 7 अतिशय सोपा आहे बघा. विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. विच फिगर इज फॉर्म 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर असतात म्हणजेच काय ते एका लाईनवर असतात. ए बी सी असं समजा असले तर ते कोलिनियर. दिस इज द कोलिनियर पॉईंट. ओके, आता आपल्याला नॉन कोलिनियर पाहिजे. कोणते पाहिजे नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर ते एका साईडला असेल का नाही, एक इकडे असेल. आयदर 2 कोलिनियर होऊ शकतात, हे 2 असू शकतात, 3 ॲट अ टाइम होऊ शकतील का नाही. मग हे 3 नॉन कोलिनियर जेव्हा आपण जॉईन करू आपल्याला कोणती फिगर मिळते सांगा. ट्रायंगल. कोणती मिळते ट्रायंगल. मग दिस इज द आन्सर. फक्त वर्डिंगमध्ये द्यायचं आहे आणि हे असं ड्रॉ करून दाखवायचं आहे. ए बी सी these are the 3 points which are non-collinear and it forms the figure shape or a diagram as a triangle. Okay, this is the